नमस्कार, उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला साबुदाण्याच्या फेण्या कशा करतात, आता सध्या उन्हाळी वाळवण सुरू आहे त्या दृष्टीने आता फेणी एक प्रकार झाला आहे, चकल्या दाखवणारे तसाच हा फेणीचा एक प्रकार दाखवते तुम्हाला, साबुदाणा शिजवून फेणी। तर ते याच्यासाठी मी एक ही मोठी वाटी साबुदाणा घेतला आहे, तो आता हा मी भिजवून घेतला आहे। त्यानंतर साधारण 7-8 तास भिजवून घेतला आहे। त्यानंतर थोडंसं जिरं आणि मीठ, काही जण ह्याच्यात ओली मिरची पण वाटून लावतात, पण मी काय लावणार नाही आहे, एवढंच साहित्य घालणार आहे। आणि आपल्याला हवा असेल तर आपण रंग वगैरे घालू शकतो, त्याच्यात रंगीत फेण्या करू शकतो। असा हा मी फेण्यांचा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी 1 वाटी फेण्या घेतल्या आहेत, तर याच्यात मी 3 वाटी पाणी घेणार आहे। आणि पाणी चांगली उकळी आली की नंतर मी त्याच्यात साबुदाणा घालणार आहे। 3 वाट्या पाणी घेतलंय आणि त्याच्यात मीठ टाकून ठेवणार आहे। जिरं नंतर घालणार आहे, कारण जिरं जर अगोदर घातलं तर त्यामुळे काळेपणा येऊ शकतो, त्याला जिऱ्याचा रंग येतो, त्याच्यामुळे जिरं आधी घालायचं नाही, मीठ फक्त आधी घालून घेतलंय। आणि आता मी ह्या पाण्याला चांगली उकळी काढणार आहे, झाकण ठेवून चांगली उकळी काढणार आहे। आणि पाणी उकळलं की मग साबुदाणा घालून तुम्हाला दाखवते पुढची कृती। आपल्या पाण्याला चांगली उकळी आली, आता मी याच्यात हा साबुदाणा घालणार आहे आणि छान अगदी ट्रान्सपरंट आणि थोडं घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेणार आहे। साबुदाणा ही चांगला असायला लागतो, काही वेळा साबुदाणा असा चिकट असतो, तो सुद्धा व्यवस्थित मिळणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं। जरा झाकण ठेवते, मी पटकन उकळी येईल। बघा, आता आपला साबुदाणा शिजायला लागला आहे, साधारण 15 मिनटं तरी हा व्यवस्थित शिजायला लागेल आणि आळायला लागेल। निम्म अधिक जवळजवळ आळत आला की आपण त्याच्यात जिरं टाकणार, कारण जिऱ्याचा रंग उतरतो आणि फेण्या काळ्या पडतात, म्हणून जिरं शेवटी टाकणार आहे। रंग हवा असेल तरी रंगही आपण थोड्या ह्याच्यात घालू शकतो, जर आपल्याला वाटलं रंग घालावा तर रंगही घालू शकतो, रंगीत फेण्या करू शकतो। शिजल्यावर आपलं हे बऱ्यापैकी तयार झालेलं आहे। आता आपण हे पूर्णपणे गार करायचे, गार केलं की ते आळत जाणार आहे आणि आपल्याला फेण्या घालता येणार आहेत। आता मी ह्या स्टेजला यामध्ये हे जिरं टाकणार आहे, हे बघा। कोण हवं तर खसखसही टाकतं, पण विशेषतः आम्ही तांदळाच्या सालपापड्या करतो त्याच्यात खसखस टाकतो, यामध्ये फक्त जिरंच टाकतो। असं हे आता आपलं मिश्रण तयार झालं आहे। आता हे मिश्रण मी पूर्णपणे गार करून घेणार आहे। हे बघा कसं ट्रान्सपरंट झाले आहेत साबुदाणे, ते पटकन लागतं ते, म्हणून लक्ष द्यावं लागतं। साबुदाणा ओढ घेतो तळात। हे आत्ता आपल्याला इतकं पातळ वाटतंय, पण जसं जसं आळत जाईल तसं ते घट्ट होत जाईल, त्याच्यामुळे आता मी एवढंच ठेवणार आहे। तर मी गॅस घालवून टाकणार आहे। तर मी हा गॅस घालवून टाकते। आता आपण हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर फेण्या घालून तुम्हाला दाखवणार आहे। तर हे आपलं मिश्रण छानपैकी गार झालं आहे आणि आता मी त्याच्या फेण्या घालणार आहे। अति मोठ्याही घालायच्या नाहीत आणि अति लहानही घालायच्या नाही, शक्यतो एक साईज जमल्या तर घालायच्या, पण त्या नाही होत एक साईज। अशा आपण आता सगळ्या फेण्या घालून घेऊया। त्याच्यात एका ह्याच्यात थोडा रंगही घातला आहे। असं सगळं आता मी घालून घेते। अशा या आपल्या रंगीत आणि पांढऱ्या फेण्या आपण वाळत घातलेल्या आहेत। आता या सुकल्या की मी तुम्हाला तळून दाखवीन। किती छान दिसत आहेत बघा। उपासाला कोण पाहुणं रावणं आलं तरी, कोणाचं केळवण असून दे, कोणाचं डोहाळे जेवण असून दे, सगळ्यासाठी या आपल्याला उपयुक्त असतात। आणि आता हे उन्हाळी वाळवणं सध्याही चालू असतात, त्याच्यामुळे हे मी तुम्हाला उन्हाळी वाळवणाचे पदार्थ दाखवते।
त्या साबुदाण्याच्या फेण्या ह्या बघा कशा छान सुकल्या आहेत. आता मी त्यातले तुम्हाला तळून दाखवते. पळी फेणी म्हणतात, हे पळीन घातलेली फेणी पळी फेणी म्हणतात. अशाच मी तुम्हाला तांदूळाच्या नाचण्याच्या पण करून दाखवणार आहे. मी आधी आज आपण त्या तळून दाखवते तुम्हाला. झाल्या आहेत त्या. फेण्या तळायला टाकल्या आहेत. तेल मात्र चांगलं तापलेलं हवं, तरच त्या साबुदाण्याच्या फेण्या म्हटलं की त्या व्यवस्थित तेल तापायला लागतं. किती सुंदर झाल्या आहेत बघा, पांढऱ्या स्वच्छ. दोन हिरव्या पण दाखवते तुम्हाला तळून. पण पाहुणं रावणं आलं की झटकन हे तळता येतं. काही भाजी वगैरे नाही आहे तर तोंडीला हे आपल्याला तळता येतं, म्हणून हे असं करून ठेवायचं उन्हाळ्यात. म्हणजे मस्त. अशा तुम्ही पण करून बघा सर्वांनी. असे आपल्या साबुदाण्याच्या पळी फेणी, पळी न घातलेली फेणी अशी इतका मोडणार नाही, कारण ती चिवट होते त्याच्यामुळे मोडणार नाही. त्या आपण या तळून घेतलेल्या फेण्या आहेत ह्या बघा. या खुसखुशीत कुरकुरीत अशा झालेल्या आहेत. ह्या मी तळलेल्या आहेत. ते 2 दिवस लागतात. आज सकाळी फेण्या घातल्या की ते दुसऱ्या दिवशीला चांगल्या तळायला उपयोगी होतात. ह्या कोण पाहुणं रावणं आलं तरी आपल्याला द्यायला पटकन बरं पडतं किंवा पान सजवायला छान होतं. असा हा माझा. तुम्ही ह्या फेण्या मी कशा केल्या तर तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.